नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनःपूर्वक स्वागत करते. आज आपण आपल्या कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्रातील कुक्कुटपालन या विषयावर चर्चा करणार आहोत. कृषी विज्ञान केंद्र लांजा रत्नागिरी इथे जे कुक्कुटपालन क्षेत्रातलं जे कार्य सुरू आहे ते अतिशय भरीव असं कार्य आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कुक्कुटपालन क्षेत्रात यावं आणि त्यामध्ये आपला व्यवसाय करावा यासाठी सतत कृषी विज्ञान केंद्र लांजा रत्नागिरी मार्फत विविध मार्गदर्शन शिबिरं आयोजित केली जातात आणि मार्गदर्शन केलं जातं. आणि पक्ष्यांची जी वाढ आहे ती कशा पद्धतीनं झाली पाहिजे किंवा पक्ष्यांना जे वेगवेगळे आजार होतात ते थांबवले पाहिजेत किंवा अगदी दर्जेदार पक्षी शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचले जातात किंवा जावेत यासाठी अतिशय उत्कृष्ट असं कार्य कृषी विज्ञान केंद्र लांजा रत्नागिरीचं आहे. आणि अजूनही या क्षेत्रामध्ये भरीव कार्य कशा पद्धतीने करता येईल किंवा शेतकरी जास्तीत जास्त या क्षेत्रात कसा वळेल यासाठी सतत पुढाकार घेत आहेत आणि याच विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे लांजा रत्नागिरी इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या दुग्धशास्त्र पशुसंवर्धन विभागाचे विषय विशेषज्ञ प्राध्यापक प्रशांत जाधव यांना. प्रशांत जाधव सरांचं अतिशय उत्कृष्ट असं कार्य आहे आणि लांजा रत्नागिरी येथून सतत ते मार्गदर्शन शिबिरं शेतकऱ्यांसाठी भरवत असतात. आपण त्यांच्याकडून या विषयावर विस्तृतपणे जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, कृषी विज्ञान केंद्र लांजा इथून कुक्कुटपालन क्षेत्रात जे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केलं जातं एकूणच पशुसंवर्धनाबाबत ते कशा पद्धतीने चालतं? निश्चितच हे कृषी विज्ञान केंद्र हे सुरुवातीला मी सांगू इच्छितो की हे केंद्र सरकारची योजना आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याचं कृषी विज्ञान केंद्र हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अधीनस्थ कार्यरत आहे. आता कृषी विज्ञान केंद्रामध्ये आत्ता जशी तुम्ही माझी ओळख करून दिली तर पशुसंवर्धन विषयामध्ये आपल्याकडे कुक्कुटपालन, शेळीपालन, त्यानंतर दुग्ध व्यवसाय आणि दुधाचे मूल्यवर्धित पदार्थ अशा विविध विषयांवर प्रशिक्षणं हे आयोजित केली जातात. या प्रशिक्षणादरम्यान बौद्धिक आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही स्वरूपामध्ये आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. यामध्ये सर्वसाधारणपणे 3 ते 5 दिवस अशा प्रकारची प्रशिक्षणं आयोजित केली जातात आणि या 3 ते 5 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये सखोल मार्गदर्शन हे शेतकऱ्यांना दोन्ही बौद्धिक आणि प्रात्यक्षिक स्वरूपात आपण करत असतो. कुक्कुटपालनचा जर विचार केला आपण तर या कुक्कुटपालनमध्ये सुरुवातीला पक्ष्यांची निवड, त्यानंतर निवडीसाठी सुरुवातीला हेतू, शेतकऱ्याचा उद्देश, कोणत्या उद्देशासाठी पक्षी खरेदी करायची आहे, त्यानंतर पक्ष्यांच्या जाती आणि पक्ष्यांसाठी शेडची रचना, पक्ष्यांचे खाद्य व्यवस्थापन, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात मग ते रोग नियंत्रण, त्यांचं लसीकरण आणि अगदी विक्री व्यवस्था ते अगदी प्रकल्प अहवालपर्यंत ही सर्व माहिती आपण या दरम्यान शेतकऱ्यांना देत असतो. यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांना बरेच वेळा कर्जाची अडचण असते आणि त्यावेळी शेतकरी बँकेकडे जात असतो आणि म्हणून आम्ही शेतकरी आणि बँक यांचं हे संघटन या निमित्ताने घडवून आणतो. आणि या प्रशिक्षणाच्या शेवटच्या भागामध्ये बँकेचे अधिकारी असतील किंवा संयुक्त विभागाचे अधिकारी असतील यांना आमच्या इथे प्रशिक्षणामध्ये आणून शेतकऱ्यांचेच आणि त्यांचा सुसंवाद घडवण्याचा एक प्रयत्न चांगल्या पद्धतीने करत असतो. निश्चितपणे प्रशिक्षण हे जसा एक महत्त्वाचा भाग आहे तसंच काही शेतकऱ्यांच्या शेतावर चाचण्या असतात मग त्यामध्ये प्रथमरेषीय प्रात्यक्षिक असतील किंवा पीक प्रात्यक्षिक असेल तर अशा पद्धतीने
आपण वेगवेगळ्या मार्गाने शेतकऱ्यांसाठी हे विस्तार उपक्रम राबवत असतो. असतो. सर, आपण आता कुक्कुटपालन या क्षेत्राविषयी बोलतोय आणि यामध्ये आपण आता पाहिलं तर पक्ष्यांच्या मांसाला आपल्या दैनंदिन आहारामध्ये सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे हो. आणि मागणी सुद्धा वाढते. वाढते. तर मग कृषी विज्ञान केंद्रामार्फत ही पक्ष्यांची उपलब्धता कशी केली जाते शेतकऱ्यांपर्यंत? सुरुवातीला आपण या शेतकऱ्यांना जे प्रशिक्षण देतो, प्रशिक्षण दिल्यानंतर ही सर्व सखोल माहिती मिळाल्यानंतर शेतकरी उद्युक्त होतो, हा मला व्यवसाय करायचा आहे. आणि मग त्यावेळी पुढचा प्रश्न येतो की व्यवसाय करायचा आहे तर मग मला यासाठी आवश्यक लागणारी निविष्ठा आहे, म्हणजे पक्षी असतील किंवा पिल्लं असतील, मग ही मिळणार कुठे? मग त्यावेळी आम्ही त्यांची नोंदणी करून घेतो आणि नोंदणी केल्यानंतर मग जवळ आमच्याकडे सध्या 1000 पक्ष्यांची बॅच पुरेल अशा पद्धतीचं पक्षीगृह आहे. आणि मग 1000 पक्ष्यांची मागणी आमच्याकडे नोंदवून झाली की त्यानंतर वृत्तपत्रामध्ये बातमी देतो किंवा मोबाईलद्वारे या शेतकऱ्यांना संदेश देतो की आणि अशा पद्धतीने या शेतकऱ्यांना संपर्क करून मग हे पक्षी ज्यावेळी विक्री असेल तर ती एक ठराविक तारीख सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी कळवतो आणि एकाच वेळी ही विक्री ही आपल्या इथे सुरू होत असते. मग यामध्ये मागणी जरी शेतकऱ्यांची वेगवेगळ्या नोंदणी वेगवेगळ्या प्रकारची असली तरी सुद्धा पुरवठा हा एकाच दिवशी एकाच वेळी प्रथम येणारच प्राधान्य या तत्वावर आपण करत असतो. अच्छा, यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे व्यवस्थापन करणं. आता व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं? समजा 1 महिन्याचा आपण कालावधी जर पकडला तर या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण पक्ष्यांच्या वाढीसाठी एकूणच दैनंदिन जे व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे? व्यवस्थापन सुरुवातीचं हे सर्व आपण कृषी विज्ञान केंद्रामध्येच पार पाडत असतो. आणि 1 दिवसाचे पक्षी खरेदी केल्यानंतर या पक्ष्यांना सुरुवातीच्या काळामध्ये मरतूक होत असते किंवा या पक्ष्यांना उष्णता आवश्यक असते किंवा यांना लसीकरण देणं गरजेचं असतं. मग हे सर्व सोपस्कार आम्ही आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये पार पाडत असतो. मग आता हे 4 आठवडे का? तर या पक्ष्यांना जे आवश्यक लसीकरण आहे हे लसीकरण 28व्या दिवसापर्यंत यांना 4 लसी महत्त्वाच्या देणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे 28 दिवसापर्यंत आम्ही हे पक्षी आमच्या इथे वाढवतो की जेणेकरून सुरुवातीचे सर्व सोपस्कार तिथे पार पाडले जातात आणि मग या शेतकऱ्यांसाठी हे पक्षी 4 आठवड्याचे उपलब्ध केले जातात. बरं, आता यामध्ये पण आपण पाहिले तर अनेक जाती उपलब्ध आहेत, सुधारित म्हणा किंवा पारंपरिक मध्ये. तर मग त्या कशा पद्धतीनं कृषी विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याचे दर काय आहेत? आता जो शब्द तुम्ही वापरला सुधारित, हा शब्द त्यातला महत्त्वाचा आहे. कारण पारंपरिक पद्धतीने आता शेतकरी कुक्कुटपालन करतोयच, परंतु सुधारित पद्धतीमध्ये काय आहे तर सुधारित पद्धतीमध्ये त्यांना काही गुणधर्म त्यांच्यामध्ये बदललेले आहेत आणि अशा काही सुधारित जाती आजकाल बाजारामध्ये उपलब्ध आहेत. मग यामध्ये गिरिराज आहे, वनराज आहे, कडकनाथ आहे, कावेरी आहे, असील, लावे यासारख्या अशा विविध जाती बाजारामध्ये उपलब्ध आहेत की ज्यांना आपण सुधारित जाती असं म्हणू शकतो. मग कृषी विज्ञान केंद्रामध्ये या इत्यादी जाती आपण आपल्याकडे आणून या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतो. आता नंतर तुम्ही जे विचारलत की दर, तर यामध्ये गिरिराज, वनराज, कावेरी, असील यासारख्या ज्या जाती आहेत या जाती 4 आठवड्याचा दर याचा प्रतिनग प्रतिपक्षी हा 110 रुपये हा आहे. कडकनाथ जात आहे याचा दर थोडासा जास्त आहे आणि प्रतिनग 125 रुपये या कडकनाथ जातीला आपण शेतकऱ्याकडून घेत असतो. लावे किंवा याला इंग्लिशमध्ये बटेर असं म्हटलं जातं, हा पक्षी लहान आहे आणि याची विक्री प्रतिनग 50 रुपयाप्रमाणे आपण करत असतो. कृषी विज्ञान केंद्रामार्फत जे दर ठरलेले आहेत तर त्या दराप्रमाणे हे पक्षी विकले जातात, तर त्यामागे काही म्हणजे असा विशेष हेतू आहे का? तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर हे सर्व दर आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्याकडून मंजूर करून घेत असतो. आणि दुसरा विषय तुम्ही विचारलात काही विशेष हेतू आहे का, तर याच्या मागे मला सांगायला विशेष वाटतं की कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांवर काम करत असतं आणि शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया येत असतात, शेतकऱ्यांना एखादा व्यवसाय करताना आता इथे कुक्कुट व्यवसाय करत असताना ज्या काही अडचणी येतात तर त्यावर मार्गदर्शन करून आम्ही शेतकऱ्यांना यामध्ये जे प्रशिक्षण किंवा इतर मार्गदर्शन करत असतो. मग या अनुषंगाने
शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्यामध्ये आम्हाला मुख्यत्वे असं दिसून आलं की सुरुवातीला या पक्ष्यांमध्ये काही वेळा मरतूक होत असते. ग्रामीण भागामध्ये काही वेळा शेतकऱ्यांकडे जागा कमी असते किंवा तिथे या पक्ष्यांना ठेवण्यासाठी खाली गादी पद्धत असते किंवा पिंजरा पद्धत असते, ती शेतकऱ्याला काही वेळा शक्य होत नाही. आणि त्यामुळे मग रात्रीच्या वेळी या पक्ष्यांमध्ये सुरुवातीच्या काळात चेंगराचेंगरी किंवा गर्दी होते आणि मग यामध्ये ही मरतूक होताना दिसते. दुसरा मुद्दा एक असा दिसतो की पक्ष्यांना सुरुवातीच्या काळामध्ये उष्णता द्यावी लागते, की ज्याला उष्णता किंवा पिल्लांची उबवणूक असं म्हटलं जातं. आणि ही पिल्लांची उबवणूक या पिल्लांच्या अंगावर पिसं येईपर्यंत देणं आवश्यक असतं. मग ग्रामीण भागामध्ये काही वेळा ऊर्जेची किंवा उष्णतेची कमतरता, वीज काही वेळा नियमित नसते आणि मग अशावेळी रात्रीच्या वेळी जर लाईट नसला तरीसुद्धा या पिल्लांमध्ये मरतूक होण्याची शक्यता दिसून येते. आणखी महत्त्वाचा भाग यामध्ये असा दिसतो की या पिल्लांमध्ये जे लसीकरण करणं गरजेचं असतं, याविषयी सुद्धा शेतकऱ्यांमध्ये बरीचशी संभ्रमावस्था दिसून येते. आता संभ्रमावस्था म्हणजे का, तर बरेच वेळा शेतकऱ्यांना असं वाटतं की मी एखादी लस दिली म्हणजे लसीकरण झालं, किंबहुना तसं नसतं. त्यांना त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे ज्या 4 ते 5 लसी दिलेल्या आहेत त्या त्या वेळामध्ये देणं गरजेचं असतं. आणि म्हणून या सर्व सोपस्कार आम्ही पूर्ण करतो या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियेनुसार. आणि म्हणून आम्ही हे सर्व आत्ता जे मी सांगितले तुम्हाला 4 प्रकार, या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाचं मला सांगणं इथे आवश्यक वाटतं, ते म्हणजे आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये ज्यावेळी आम्ही पक्ष्यांची विक्री सुरू केली, आम्ही एका पक्षापासून 100 पक्ष्यांपर्यंत जशी शेतकऱ्याची मागणी असेल तशाप्रमाणे हे पक्षी उपलब्ध करत असतो. परंतु काही वेळा काय होतं, शेतकरी हा पक्षी खरेदी करायला पिशवी घेऊन येत असतो आणि मग पिशवी घेऊन आला आणि त्यामध्ये 5 किंवा 10 पक्षी टाकले तर पर्यायाने शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि तो आमच्या ऑफिसपासून गेटपर्यंत जाईपर्यंत त्यातले तळातले पक्षी गुदमरून मरतात. मग ही सुद्धा प्रतिक्रिया आमच्याकडे आल्यानंतर आम्ही आता शेतकऱ्यांना अशी सवय लावलेली आहे की तुम्ही येताना पुठ्ठ्याचे खोके किंवा आंब्याचे किंवा प्लॅस्टिकचे क्रेट घेऊनच तुम्ही या. आणि आज मला सांगायला अतिशय आनंद होतो की जवळपास या 10 ते 12 वर्षामध्ये ही शेतकऱ्यांमध्ये जनजागृती झालेली आहे. तुम्ही कृषी विज्ञान केंद्र लांज्याचं नाव घेतलं की शेतकरी हा तुम्हाला पक्षी न्यायचे म्हटल्यावर तो पुठ्ठ्याचे खोके घेऊनच येणार, किंवा जर जास्त संख्येने पक्षी खरेदी करायचे असतील तर प्लॅस्टिकचे क्रेट घेऊनच येणार. हे आजचं चित्र मला बदललेलं सांगायला इथं आनंद होतोय. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे सर, कारण बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे किंवा पाहतो अजूनही की व्यवसाय करायचा असतो पण सुरुवातीला जसं तुम्ही म्हटलात की मरण्याचं प्रमाण पक्ष्यांचं खूप अधिक असतं आणि यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि त्यामुळे मग जर व्यवसाय करायचा त्यांनी निर्णय घेतलेला असेल तर तो कुठेतरी तो मागे घेतो आणि मग त्यामुळे आणखीन 10 जण शेतकरी ते मागे होतात, उद्युक्त होत नाही. तर हे एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे की त्यांना ऊब मिळणं गरजेचं आहे आणि त्यांची वाढच तुम्ही करून देताय. सुरुवातीचं जे आहे कालावधी तो कृषी विज्ञान केंद्रामार्फतच त्याची काळजी घेतली जाते, त्यामुळे ते अगदी सोयीचं ठरतं. आता याच्यामध्ये आपण सुधारित आणि पारंपरिक पण जाती पाहिल्यात, तर पारंपरिक जातीपेक्षा सुधारित पक्ष्यांच्या ज्या जाती आहेत त्या विशेष महत्त्वाच्या का आहेत किंवा त्याच पुरवल्या का जातात जास्तीत जास्त? पारंपरिक कुक्कुटपालन हा शेतकरी आता करतोयच, मग त्याविषयी आपण काही सांगणं गरजेचं नाहीये. परंतु या सुधारित जाती म्हणजे काय आहे, तर सुधारित जाती म्हणजे जे पक्ष्यांचा हेतू, सुरुवातीलाच आपण म्हटलं पक्षी कोणत्या हेतूसाठी वाढवतो, त्याचा उद्देश काय आहे, तर जो शेतकरी दुहेरी हेतूसाठी जास्त करून हे पक्षी वाढवत असतात, मांसासाठी किंवा अंड्यासाठी आणि मांसासाठी. मग अंड्यासाठी आणि मांसासाठी ज्यावेळी हे पक्षी वाढवत असतात मग त्यावेळी या पक्ष्यांचे अंडी उत्पादन सुद्धा वाढलं पाहिजे आणि मांस उत्पादन सुद्धा वाढलं पाहिजे आणि हे गुणधर्म विकसित करून जे पक्षी तयार करतात त्याला सुधारित पक्षी असं म्हटलं जातं. आणि मग यामध्ये आत्ता तुम्हाला सांगितलं या वेगवेगळ्या जाती आहेत, गिरिराज आहे, वनराज आहे, कावेरी आहे, असील आहे, कडकनाथ किंवा लावे यासारख्या जाती आपल्या वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन देताना दिसतात. मग आता पारंपरिक आणि सुधारित यामध्ये फरक काय दिसून येतो, तर पारंपरिक पद्धतीचा जर आपण अभ्यास केला तर पारंपरिक पद्धतीमध्ये आत्ता शेतकऱ्याकडे जे पक्षी आहेत हे पक्षी 2 हेतूसाठी वाढवले जातात, अंडी आणि मांस.
अंड्याचा जर विचार केला तर जवळपास वर्षभरामध्ये 10 ते 30 पर्यंत अंडी उत्पादन या पक्ष्यांपासून मिळतं आणि ही अंडी एकतर अंडी उबवण्यासाठी वापरली जातात किंवा अंडी घरात खाण्यासाठी वापरली जातात. म्हणजे पर्यायाने मी असं सांगू शकतो की शेतकऱ्याला या अंड्यापासून उत्पादन मिळत नाही. आणि तेच तुम्ही सुधारित पक्ष्यांचा जर विचार केलात तर सुधारित पक्ष्यांची अंडी देण्याची क्षमता जास्त आहे. म्हणजे 120 पासून ते जवळपास 180 पर्यंत अंडी या सुधारित जातींपासून मिळत असतात. आणि तुम्ही जरी घरी खाण्यासाठी थोडा भाग त्यातला वापरलात अंड्याचा किंवा अंडी उबवण्यासाठी जरी थोडी वापरलीत तरी उरलेली अंडी तुम्ही बाजारामध्ये विक्री करून त्यापासून शेतकरी अर्थार्जन करू शकतो. म्हणजे शेतकऱ्याला पैसा मिळू शकतो. आणि हा महत्त्वाचा फरक आहे की तेवढ्याच वेळामध्ये या सुधारित जातीपासून अंडी उत्पादन किंबहुना पैसा जास्त मिळतोय. दुसरा हेतू आपण पाहिला दुहेरी हेतूमधला मांस उत्पादन. पारंपरिक पद्धतीमधले जे पक्षी आहेत हे वर्षभराचा जर पक्षी तुम्ही विचार केला तर सरासरी 2 ते 3 किलोपर्यंत तुम्हाला वजन देतो आणि तेवढ्याच वेळामध्ये हा सुधारित पक्षी किमान 4 ते 5 किलोपर्यंत वजन शेतकऱ्याला देत असतो. वजन वाढतं म्हणजे पर्यायाने शेतकऱ्याचा पैसा वाढतो. वेळ तेवढाच आहे परंतु पैसा हा वाढलेला दिसतो. आणि पारंपरिक पद्धतीत जे 200 ते 300 रुपये एका पक्षाला जे शेतकऱ्याला आता मिळत आहेत तेच सुधारित पद्धतीमध्ये किमान 400 ते 500 रुपये शेतकऱ्याला मिळतात. म्हणजे अंड्यामधून आणि मांसामधून दोन्हीमधून तुम्हाला कष्ट तेवढेच आहेत, थोडीशी व्यवस्थापन करायचं आहे परंतु पैशाचं प्रमाण हे वाढतंय. आणि अशा पद्धतीने हा एक शेतकऱ्याला आत्ता जो शेतकऱ्याचा पारंपरिक शेती व्यवसाय चालू आहे त्याला हा एक अत्युत्कृष्ट हा शेतीपूरक उद्योगधंदा असा आपण याच्याकडे पाहून म्हणू शकतो. कृषी विज्ञान केंद्र लांजा रत्नागिरीकडून म्हणजे जर आपण वार्षिक पाहिलं तर अशी म्हणजे सुधारित जातीचे जे पक्षी आहेत ते किती संख्येने असे विकले जातात, त्याची विक्री केली जाते? पक्ष्यांची विक्री ही शेतकऱ्यांच्या मागणीवर अवलंबून असते. मी मगाशी असं सांगितलं असं मागणीप्रमाणे शेतकरी नोंदणी करतात आणि जशी शेतकऱ्यांची मागणी असेल तशा पद्धतीने आम्ही बॅचेस आणून शेतकऱ्यांसाठी 1 महिना वाढवून हे उपलब्ध करत असतो. परंतु सरासरी मागच्या 4 ते 5 वर्षाचा जर अभ्यास केला तर प्रतिवर्षी सरासरी 4 ते 6 हजार पक्षी या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातात. आणि या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्र हे जवळपास 200 ते 500 कुटुंबांजवळ हे आपलं नातं जोडताना दिसतंय. सर, असं तुम्ही सुरुवातीला पण म्हटलं की कृषी विज्ञान केंद्र लांजा मार्फत मार्गदर्शन शिबिरांचं सुद्धा आयोजन केलं जातं. कारण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किंवा तरुणांनी या क्षेत्राकडे वळणंच गरजेचं आहे. तर मग त्यासाठी कशा पद्धतीनं कृषी विज्ञान केंद्राचं कार्य सुरू असतं? आत्ता मी जसं सांगितलं प्रशिक्षण, शेतकऱ्यांच्या शेतावरील चाचण्या, पीक प्रात्यक्षिक या व्यतिरिक्त शेतकरी मेळावे सुद्धा असतात. शेतकरी मेळावे असतात, विविध विस्तार उपक्रम आमच्याकडे असतात आणि या माध्यमातून सुद्धा आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो. आणि मुख्यत्वे आत्ता जसं तुम्ही म्हटलं की तरुणांमध्ये जनजागृती, तर तरुणांमध्ये आहेच परंतु मध्यमवयीन आणि वृद्ध सुद्धा या व्यवसायाकडे चांगल्या पद्धतीने आकर्षिले जातात. कारण यामध्ये कमी कष्टामध्ये, कमी वेळामध्ये आणि निश्चितपणे फायदा देणारा व्यवसाय म्हणून हा एक कुक्कुट व्यवसाय आपण पाहू शकतो. शेतकऱ्यांसाठी आपण हे सगळे व्यवसाय प्रशिक्षण वगैरे घेत असतात तेव्हा शेतकऱ्यांकडे कशा पद्धतीने प्रतिक्रिया येत असतात याविषयीच्या? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांवरच आमचं पुढचं कार्य चालू असतं. आणि निश्चितपणे मला सांगायला आवडेल की आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया अतिशय चांगल्या आहेत. कारण मी आत्ता जसं म्हटलं तशा पद्धतीने शेतीपूरक उद्योगधंदा म्हणून यामध्ये शेतकऱ्याला अर्थार्जन चांगल्या पद्धतीने होतंय. आत्ताच आपण पाहिलं की या दिवाळीपर्यंत पाऊस पडत होता आणि त्यामुळे शेतकऱ्याचं कोकणातलं मुख्य पीक जे भात आहे हे हातातोंडाशी आलेली घरापर्यंत येतंय की नाही अशी शेतकऱ्याची अवस्था होती. मग अशा वेळी ज्या शेतकऱ्यांकडे हे कुक्कुटपालन शेतीपूरक उद्योग आहे त्यांना थोडाफार हा अर्थार्जनाचा फायदा यामधून चांगल्या पद्धतीने झालेला दिसतोय. सर, या दरम्यान शेतकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया तुम्हाला मिळतात तर त्या कशा पद्धतीच्या असतात? निश्चितच हा अतिशय चांगला प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांवरच कृषी विज्ञान केंद्राचं काम हे चांगल्या पद्धतीने चालू होताना दिसतंय.
शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रतिक्रिया शेतकरी या दरम्यान आम्हाला देत असतात. आणि आत्ताचा जो आपल्या कोकणातला मुख्य व्यवसाय भात शेती किंवा शेती धंदा, तर यामध्ये या वर्षीचा जर विचार केला तर आता दिवाळीपर्यंत पाऊस पडत होता आणि या पावसामुळे भात पीक शेतकऱ्याला मिळतंय की नाही इथपर्यंत परिस्थिती आलेली होती. मग अशा वेळी ज्या शेतकऱ्यांकडे हे शेतीपूरक उद्योगधंदे आहे, मग कुक्कुट व्यवसाय असेल, शेळीपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, इतर कोणते जोडधंदे असतील, मग अशा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान हे कमी झालेलं हे दिसून येतंय. आणि जे शेतकरी फक्त भात शेतीवर अवलंबून आहेत त्यांचं काही प्रमाणात नुकसान हे होताना दिसतंय. मग अशा रीतीने हा कुक्कुट व्यवसाय जिथे शेतकऱ्याकडे आहे तिथे हा शेतीपूरक उद्योग म्हणून निश्चितपणे चांगले रिझल्ट्स शेतकऱ्याला मिळत आहेत आणि अर्थार्जनचं चांगलं होतंय. मग हे कुक्कुटपालन यामध्ये दरवर्षी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जवळपास 50 ते 200 कुटुंब आम्ही उभी करत असतो आणि त्या कुटुंबाचे अतिशय चांगल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येत असतात. आणि या दरम्यान काही शेतकऱ्यांच्या बोलक्या प्रतिक्रियासुद्धा आम्ही इथे देऊ शकतो. तर आत्ता या अनुषंगाने आमच्या तळवडे जे कृषी विज्ञान केंद्राचं दत्तक गाव आहे, तर या कृषी विज्ञान केंद्राच्या तळवडे गावचे सरपंच आहेत संजय पाटोळे, यांनी सुद्धा त्यांची एक बोलकी प्रतिक्रिया दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे मी ती तुम्हाला सादर करावी अशी विनंती करतो. आणि आणखी यामध्ये महत्त्वाचा विषय एक राहतो की या शेतकऱ्यांना आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अझोला हे एक प्रथिनयुक्त खाद्य या पक्ष्यांसाठी वापरण्यासाठी उद्युक्त करत असतो. हे अझोला ह्या खाद्याच्या वापरामुळे शेतकऱ्याचा खाद्यावरचा खर्च कमी होतो आणि निश्चितपणे त्यामुळे खाद्यावरचा खर्च जर कमी झाला तर शेतकऱ्यांना यामधून अर्थार्जन जास्त होतं. कारण या पक्ष्यांच्या सर्वांगीण व्यवस्थापनामध्ये जर 100 रुपये खर्च होत असेल तर त्यातले 60 ते 70 रुपये खर्च हा फक्त खाद्यावर होत असतो. आणि त्यामुळे या खाद्यावरचा खर्च कमी झाला याचंच वेगळं रूप म्हणजे शेतकऱ्याचा नफा वाढला असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया या शेतकऱ्यांकडून येत असतात आणि त्या अनुषंगानेच कृषी विज्ञान केंद्राचं काम पुढे चालू असतं. जर शेतकऱ्यांनी या क्षेत्राकडे वळलं पाहिजे आणि सुधारित जाती ज्या पुरवल्या जातात तर त्यांचा व्यवसाय जर करायचा असेल तर काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? सुधारित जाती का निवडल्या पाहिजे? त्यांची काही ठराविक वैशिष्ट्ये आहेत तीच नमूद करा. ठराविक वैशिष्ट्ये या वेगवेगळ्या पक्ष्यांची आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी गिरिराज, वनराज. गिरिराजचा जर विचार केला तर गिरिराज हा पक्षी हा वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसतो, लाल, काळे, पिवळ्या रंगांमध्ये दिसतो. आणि याचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की याची मांस आणि मांसाची चव ही गावठीसारखीच आहे. मात्र याचं मांस उत्पादन आणि अंडी उत्पादन हे जास्त आहे. वर्षभराचा पक्षी हा जवळपास 5 ते 6 किलोपर्यंत तुम्हाला वजन देतो आणि अंडी उत्पादन हे जवळपास 180 पर्यंत अंडी उत्पादन देतो. आता प्रतिक्रिया तुम्ही विचारल्यात त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया या बाबतीत चांगल्या होत्या. कारण या गिरिराजचं अंड हे शेतकऱ्याकडे जवळपास 60 ते 80 ग्रॅम वजनाचं मिळालेलं आहे. बरेच वेळा याच्यामध्ये अंड्यामध्ये जो बलक असतो तो या गिरिराजच्या अंड्यामध्ये 2 बलक दिसतात. आणि त्यामुळे शेतकऱ्याचे असे अनुभव येतात की जर गावठी कोंबडीचं अंड पारंपरिक पद्धतीतलं जर 8 रुपयाला विक्री होत असेल तर हे गिरिराजचं अंड किमान 10 ते 15 रुपयापर्यंत विक्री होतं. म्हणजे पर्यायाने शेतकऱ्याला समजतं मी काय केलं पाहिजे, कशामध्ये मला पैसा वाढतोय, मग त्यामध्ये गिरिराज पक्षी हा जास्त फायदा देत असतो. मग तसंच कडकनाथ आहे. कडकनाथमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार बरे करण्याची शक्ती आहे. आजकाल जे आपल्याला मुख्यत्वे दिसतं मधुमेह दिसतो, त्यानंतर हृदयविकार दिसतो, वंध्यत्व यासारखे प्रकार दिसतात आणि या सगळ्यावर उपचार या कडकनाथमध्ये सुद्धा आहेत. कडकनाथचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत पूर्णपणे काळा आहे आणि याच्यामध्ये त्वचा विकार सुद्धा बरे करण्याची शक्ती यामध्ये आहे. सर, आपण कृषी विज्ञान केंद्र लांजा मार्फत जे कार्य सुरू आहे ते जर भविष्यातील नियोजनाबाबत बोलायचं झालं तर कसं काम सुरू आहे? हां, शेतकऱ्यांकडची जी वाढती मागणी पाहिली तर पक्षी पुरवठा वाढवण्याच्या दृष्टीने कृषी विज्ञान केंद्र हे भविष्यामध्ये थोडंफार कार्य वाढवण्याचा विचार करतंय. आणि या अनुषंगाने 1 दिवसाचे पक्ष्यांचे जे हॅचरी किंवा पक्षी निर्मिती यंत्र जे आपण म्हणतो तर ही निर्मिती ही आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जर केली तर सध्या जे आपण केंद्रीय कुक्कुट विकास संस्थेकडून पक्षी उपलब्ध करतोय हे शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र लांजा इथेच उपलब्ध होतील आणि हाच कृषी विज्ञान केंद्राचा भविष्यातला मानस आहे.
निश्चितच. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने तुम्हाला कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही जर रत्नागिरीमधले असाल तर तुम्ही कृषी विज्ञान केंद्र लांजा इथे तुम्ही संपर्क साधू शकता. इतर कुठल्या भागातले असाल तर तुमच्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये तुम्ही जाऊन तिथे तुम्ही चौकशी करू शकता आणि आपला व्यवसाय करू शकता. सर, तुम्ही कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.